शिवाय घालते ते फोन मस्त तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर काय म्हणता, तुमच्या सगळ्यांचं माझ्या पहिल्या ब्लॉगला चांगला सपोर्ट आणि प्रेम मिळालं म्हणून सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो. आणि हा माझ्या क्लासची 11वी ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आणि ती ॲनिव्हर्सरी खूप खास आहे आणि खास पण म्हणते. आणि क्लासचे इव्हेंट सगळेच एकदम भारी होतात आणि त्यामुळेच म्हणलं की सगळ्यांना दाखवत आमच्या क्लासवर काय काय होतं आणि काय काय गोष्टी घडतात. त्यामुळे तर बघूयात, चला. थांबलोय, सर्वाला शिवाय घालते ते फोन लावलाय सरांनी, पण काय सांगू, आता बस स्टॉपला थांबलोय. तर आता बघूयात, शिवाय तर खाणार आहे. दररोज सारखं लेट झालंय थोडं. बघूयात, आले आता सगळे आलेच आता. काय नाही, ब्लॉग नाही. अरे मी दिसते का? हा म्हणतो मग दादा. नाही टाकत. दादा काय म्हणतो? चलो काय म्हणतो किशोर भाऊ? हॅलो, दिस इज किशोर मावळे. बापरे, बसलंय सर. काय लेट झालं आलाय आणि येता माझ्यासाठी चहा आणलाय. हो, मला खूप भारी वाटलं. तारीफ करत होतो, पण एक पण असा शब्द नाही याची तारीफ मी बोलू शकतो. सो आज बघूयात ऍक्ट मध्ये किती छान करेल. डिपेंड, नंतर ऍक्ट झाल्यावर जर ऍक्ट छान झाला, ऍक्ट छान केला याने, तर मी तारीफ करेल, नक्कीच तारीफ करेल. बट हा कसे आता मोठे लोक झालेला, आपण बोलू शकत नाही काही, कारण की करंटक केलंय. जीवनात सगळ्यांचे नाव विसरेल, करंटक विसरणार नाही, कळलं ना? सो बघूयात आता कसं होतंय. तर काही नाही, चालू आहे डेकोरेशन. हा धर, बोल. हा बोल रे. काय? मैं गरीब हूँ. पंगल काय म्हणता? काय नाही, बरं मग युट्यूब चॅनल आहे. हा, तर जज साहेब, या स्त्रीने, या नारीने, या महिलेने आमच्या या साध्या भोळा भावळा माझा राया याला माझ्या अश्लीलाला इल्जाम लावलाय हो. अश्लील काय अर्थ करताय? बरोबर. काय? हा, या बाईने माझ्या अश्लीलावर इल्जाम लावलाय, पुरुषावर आरोप लावलाय. हा, फाशीची शिक्षा. शिक्षा काय संबंध? वस्तू बसू शकतात. आता ही माझी बांगडी, ही बघा, ही बसली ना, हे बघा. आता ही माझी, हमको सिखा रिया. ही बसली ना, मग वस्तू बसू. याने नाही चोरलाय. यानेच चोरलंय. याने नाही चोरलंय. यानेच चोरलंय. आवाज. बसलो आता. श्लोक दाऊ कोकणी दणका दाऊ का तुला? कोकणी दणका दाऊ का? हे आमची कोकणी. ही महादेवलेले का बोलते, सॉरी नाव, तिचं नाव आहे वेदश्री. ही कोकणी डॉन आहे, हिचं नाव आहे लेडी डॉन. वैभवी. मी कोल्हापूरची आहे. हा, भाऊ ना. अरे हिचं नाव
प्रणिता प्रणिता हाय. आणि आपला हा महादेवला सगळेजण उचकवत येतात पण महादेव गप्प बसलाय. पृथ्वीराज काय म्हणतो? सुयोग. तर माझे नाव सुयोग आणि मी भारताचा आहे. चला आता जेवतो. सगळे ब्लॉग काढते दाखव. ब्लॉग आत्ता हॅनल पण ब्लॉग काढते तर यो. तर हा पण ब्लॉग काढतोय, हा मी पण ब्लॉग करतेय. बरोबर. तनिष्का ॲक्टर बोर्ड हे करते. ओके. तर असं डेकोरेशन आहे. असं चालेल. इकडं आपले बसलेत सुयोग भाऊ. काय रे भाई. देवेश भाई इथं बसलेत. गोविंद भाऊ इथं बसलेत. किशोर भाऊ इथं बसलेत. सनी भाऊ. अरे सनी भाऊ काहीतरी बोला. नमस्कार मित्रांनो, माझ्या मित्राला सपोर्ट करा. हां त्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून हां बोल. चांगले ब्लॉग असंच आणत राहील तुमच्यासाठी, एंटरटेन करत राहील. तुम्हाला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. किशोर भाऊ काय म्हणता? हो यो जय श्रीराम. काय म्हणता किशोर भाऊ? प्लीज काहीतरी 2 शब्द होऊन जाऊ दे. हा बोल. काय नाही, सपोर्ट करा. चांगला मित्र आहे माझा, याला सपोर्ट करा. जर माझे फॉलोअर्स बघत असतील तरी पण करा. तुला कसा पहिला ब्लॉग आवडला? मस्त होता. मी बघितला नाही पण मस्त होता. हे छान होता रे, मस्त करली. चालू आहेत इकडं सर ते आहेत. इकडं ब्लॉग चालू आहे तिकडे. मी काय माझा सगळ्यांचं मध्ये काय काय मज्जा होती लय मज्जा आहे. चला बारीक परफॉर्मन्स आहे. आणि सोलो परफॉर्मन्स आहे. आमचा सर्व परफॉर्मन्स आहे. सगळ्यांच्या अपेक्षा थोड्याशा जास्त असतात. पण बाकीच्या प्रिपरेशन बाकीच्या गोष्टीमुळे आम्ही आमचं प्रिपरेशन नाही केलं. पण बघूया हात भरून घेतो. आम्ही दोघं पण प्रयत्न करू चांगलं परफॉर्म करायचा. झालं तर तुम्हाला जे दिसेल नाही तर हा एडिट करू. भाऊ इकडं अंधारात प्रॅक्टिस करत होते. काय बोलायचं आता, सगळ्यावर चालेल. आता काय होईनच चालू. आम्ही खाली बसलो आणि दोघं त्याला प्रॅक्टिस करायची होती. तर प्रॅक्टिस चालू आहे. बघू आता. चला पण एक गोष्ट तुमच्याकडे थोडा काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळते की बरेचसे अजून असे ऍक्टर आहेत की ज्यांना अनेक रस माहिती नाही. तर काय चालू आहे डान्स. बाहेर आलो आम्ही. बाहेर बसले. थोडं म्हणजे एकचा प्रॉब्लेम झाला तर बाहेर बसले. तर कसं वाटतंय. पण आम्ही जेव्हा ऍक्ट करायचो ना, ही जागा होती ना, आता ही जागा आहे बघ. ही जागा आहे पूर्ण. ही जागा आहे पूर्ण अशी. एकदम पहिल्यांदा भेटलेलो एका मीटिंगसाठी. सो तो एक डिरेक्टर म्हणून थॉट प्रोसेस खूप क्लिअर आहे मला वाटतं. आणि तेच खूप महत्त्वाचं असतं एका डिरेक्टरसाठी. म्हणजे त्याच्या विजनप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्याची सगळी जी टीम आहे ती पण त्याला खूप सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे ते त्याच्या सगळ्या फिल्म्समधनं रिफ्लेक्ट होतं असं वाटतं. आणि मला ऑब्व्हियसली त्याच्यावर काम करताना खूप मजा आली. कारण की तो खूप फ्री हँड देतो. म्हणजे असं जो तुम्हाला बांधून ठेवत नाही कुठल्या चौकडी. तर ती त्याची खूप चांगली क्वालिटी आहे असं मला वाटतं.
एका हातीच्या आवाजावरती तो रिअल खूप चांगलं होतं. आता ही जी आमची बॅच आहे ती काही नवीन आहे, जे रिसेंट आहे वॉटेवर. मला काय म्हणजे खूप जणांना वाटतं की आणि खूप जणांचं वायडल सुद्धा आहे की बाबा म्हणजे मीच स्वतः मी लहानपणी जसं तुला सांगितलं की मला कधीच वाटलं की लहानाचं म्हणजे आम्ही भले एक सेम एजचे आहोत पण लहानाचं मी बघून मोठं झालो ना की याचे खूप छान छान फिल्म बघितले आणि तर मला कधीच वाटलं नव्हतं की याच्यासोबत कधी मला एक चान्स मिळणार काम करण्याचा. तर तू काय वाटतं की मुलांनी करिअर कसं करायला पाहिजे, काय करायला अभ्यास असेल तिथंच तुम्ही बोला, कारण एक शब्द जर चुकला तर त्याचे परिणाम फार वाईट होतात, हे लक्षात घ्या. म्हणून बोलताना नेहमी सावधगिरीने बोललं पाहिजे आणि जेवढे अँकरिंग करतात त्यांना मी सल्ला देईन, नेहमी बोलताना मध्ये पॉज ठेवा. जो पॉज ठेवून बोलेल त्याचा कधी शब्द चुकत नाही. बड़ा हरामी हो बेटा. Yeah.
नाचतोच नाचतो माझं घॅसकिन चालतो 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 सगळे डान्स केल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. सर प्लीज सर काय म्हणता? धन्यवाद सगळ्यांचा डान्स केल्याबद्दल. तो आपण तर कसं वाटतंय नाचून? नाचून मस्त वाटते. हा, कशी झाली फिलिंग? बघूयात आता अजून नाचायचे. आणि त्यामध्ये हर्षनं काय केलं का नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये एडिटिंग तोच करणार आहे, स्वतःला झूम केलं तरी चालतं. दमून गेले. वैभव काय बोलते? मस्त एन्जॉय बघू शकता काम वगैरे आला मस्त एन्जॉय केलं. छान तुम्ही जसं ती म्हणली आलेलंच आहे आणि नाचून नाचून खायला लागले. नाचून खायची हालत खराब झाली. आता कॉलेजला उद्या सुट्टी आहे तर हर्षर म्हणजे माझ्या कॉलेजला सुट्टी आहे पण हर्षर मला शिवाय घालते तिथून बघू शकता. हा सर काय बोलू शकता? रिॲक्शन असेल की पूर्ण आता म्हणजे बोलायची पण कॅपॅसिटी नाही आता दोघांची. तर मास्क घालून बसतंय थोडा हलत असेल कॅमेरा बसमध्ये आहे. तर आत्ता वाजले 10:30 वाजले. तर आता ब्लॉग एंड करतोय. पुढं पण आता काय होईल आता घरीच जाणार आहे. तर बघूयात बोलायची काहीच कॅपॅसिटी नाही. तर परत एकदा जय महाराष्ट्र. चला बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटतो. चला बाय.